आणि एक मोठी बातमी, संभाजीनगरमध्ये फळबागांना दुष्काळाचा फटका बसलेला आहे। डाळिंब फळबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। तर उन्हामुळे फळबागा सुकू नये म्हणून फळबागांवर आच्छादन टाकण्यात येत आहे। संभाजीनगरमध्ये फळबागांना दुष्काळाचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांकडून फळबागा वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, नक्कीच प्रणिता, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सध्या उन्हाचा पारा जो आहे तो 42 ते 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला आहे। याचा सर्वाधिक फटका फळबागांना बसत आहे। फळबागा ज्या आहेत त्या सुकून जायला लागल्या, जी फळं लागलेली आहेत ते सुद्धा तुटतायत किंवा जी फुलं लागत आहेत ते फुलं सुद्धा कोमेजून जायला लागलेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटतंय आणि फळबागाचं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी या फळबागांवरती अशा पद्धतीचं आच्छादन टाकायला सुरुवात केलेली आहे। कडक उन्हाचा जो पारा आहे त्यापासून फळपिकांचं नुकसान होऊ नये यासाठी ही जे आच्छादन आहे ते टाकण्यात आलेलं आहे। या आच्छादनामुळे फळांचंही संरक्षण होते, त्याचबरोबर फुलंही जळत नाहीत। त्याचबरोबर जे या फळबागांना पाणी दिलं जातं आहे ते पाणी सुद्धा टिकून राहतं। त्यामुळे शेतकऱ्यांकडून अशा स्वरूपाचं फळपिकांवरती आच्छादन टाकण्यात आलेलं आहे आणि फळबागा वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली अनेक धरणं जी आहेत ती आटलेली आहेत, विहिरीने सुद्धा तळ गाठलेला आहे। त्यामुळे फळबागांना देण्यासाठी पाणी सुद्धा शिल्लक नाही। त्यामुळे पाणी वाचवण्यासाठी नक्कीच दादा, आणि या संदर्भात तुमच्याकडनं अधिक अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।